नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हनुमंत पाटील रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इत्ता 11वीचा 1.3 द कॉल ऑफ द सॉइल अ सेंट ऑफ राईस या पाठाचा तिसऱ्या आणि शेवटचा व्हिडिओला मी सुरुवात करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं की लेखकाने कशा पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या पेस्टिसाइडचा किंवा जंतुनाशकांचा खतांचा युरियाचा वापर न करता किती चांगल्या पद्धतीने मुगाचं उत्पन्न घेतलं. त्यांचे जे मित्र होते मोरूदादा, त्यांचा विश्वास होता की फवारणी केल्याशिवाय चांगलं उत्पन्न येऊ शकत नाही, परंतु लेखकाने त्यांचं न ऐकता फवारणी न करता कोणत्याही प्रकारचं केमिकल युक्त खत वगैरे न टाकता एकदम चांगल्या पद्धतीने मुगाचं उत्पन्न कशा पद्धतीने घेतलं हे आपण बघितलं. आता आपण बघणार आहोत त्याचा पुढचा पार्ट, तो जो आहे म्हणजे द सेंट ऑफ राईस. द सेंट ऑफ राईस म्हणजे कशाचा सुगंध, कशाचा, तांदळाचा. येतंय का लक्षात? द सेंट ऑफ राईस. ओके. द फर्स्ट इयर आय वॉज लेट फॉर द आईस सोविंग सीजन. द फर्स्ट इयर पहिल्या वर्षी आय वॉज लेट मला उशीर झाला फॉर द राईस सोविंग सीजन भात पेरण्याच्या हंगामाला थोडा मला उशीर झाला. अँड हॅड टू रिसॉर्ट सोडून द्यावं लागलं द ग्रोविंग द GR4 व्हरायटी. GR4 म्हणून ओळखली जाणारी जी जात होती तांदळाची, येतं आहे का लक्षात, त्यावर मला समाधान मानावं लागलं. येतं आहे का लक्षात. आणि ती जी जात होती ती शॉर्ट टर्म होती, म्हणजे काय कमी कालावधीत येणारी होती. कोणती? GR4 वॉज शॉर्ट टर्म अँड रिकमेंडेड सुचवली गेली बाय द ॲग्रिकल्चरल ऑफिसर्स म्हणजे कृषी अधिकाऱ्यांकडनं ॲट कसबातच्या जे कृषी अधिकारी होते त्यांनी GR4 नावाची एक तांदळाची जात त्यांनी सुचवली होती, कारण ऑलरेडी लेखकाला तांदूळ पेरायला उशीर झालेला होता आणि मग आता कमीत कमी वेळेत येणारं उत्पन्न म्हणून मग GR4 ह्या तांदळाबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. द नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी वी डिसाइडेड आम्ही ठरवलं दॅट वी वुड स्टार्ट आम्ही सुरुवात करू अर्ली लवकर अँड ट्राय प्रयत्न करू टू फाइंड शोधण्याचा सम गुड ट्रॅडिशनल व्हरायटी एखादी चांगली पारंपरिक प्रजात ऑफ राईस टू ग्रो म्हणजे तांदळाची वाढवण्यासाठी. द नेक्स्ट इयर वी डिसाइडेड दॅट वी वुड स्टार्ट अर्ली अँड ट्राय टू फाइंड सम गुड ट्रॅडिशनल व्हरायटी ऑफ राईस टू ग्रो. पुढच्या वर्षी आम्ही लवकर सुरुवात करायचं ठरवलं आणि एखादी चांगली पारंपरिक जात तांदळाची शोधायचं ठरवलं पेरण्यासाठी. लक्षात घ्या मित्रांनो, वी हॅड read about ट्रॅडिशनल व्हरायटीज ऑफ राईस. तांदळाचे किंवा भाताच्या पारंपरिक प्रजातींबद्दल आम्ही वाचलेलं होतं. अँड न्यू माहिती होतं दॅट दे डिड नॉट रिक्वायर त्यांना गरज नसते व्हेरी हाय इनपुट्स खूप मोठ्या प्रमाणातील खतं किंवा जंतुनाशक ऑफ फर्टिलायझर्स. येतं आहे का लक्षात. वी हॅड रेड अबाउट ट्रॅडिशनल व्हरायटीज ऑफ राईस पारंपरिक ज्या जाती होत्या भाताच्या तांदळाच्या त्याबद्दल लेखकाने वाचलेलं होतं आणि लेखकांना माहिती होतं की जे पारंपरिक पद्धतीचे जे तांदूळ आहेत ना त्यांना असं फर्टिलायझर्सची गरज पडत नाही. व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो, आपल्याला कळत असेल अशीच अपेक्षा. ठीक आहे, आता दिसतंय व्यवस्थित? हो, स्पष्ट दिसेल. दीज व्हरायटीज हे जे प्रकार होते वेअर ऑल्सो क्वाईट स्ट्रॉंग हे खूपच असे स्ट्रॉंग असे प्रकार होते. अँड रेजिस्टेड पेस्ट आणि जंतूंपासून सुद्धा वाचवणारे होते. दीज व्हरायटीज वेअर ऑल्सो क्वाईट स्ट्रॉंग हे एकदम स्ट्रॉंग होते आणि रेजिस्टेड म्हणजे प्रतिकार करू शकायचे. पेस्ट म्हणजे काय, कीटकांचा प्रतिकार करू शकायचे, ते कीटकांच्या विरुद्ध उभे राहू शकायचे. वी वेअर शुअर आम्हाला खात्री होती दॅट इट वॉज धिस टाईप ऑफ राईस हा त्याच प्रकारचा राईस होता. दॅट वुड ग्रो जो वाढेल वेल चांगल्या पद्धतीने इन आवर फार्म आमच्या शेतामध्ये. व्हेअर वी डिड नॉट यूज जेथे आम्ही वापरत नाही एनी केमिकल्स ॲट ऑल. वी वेअर शुअर आम्हाला खात्री होती दॅट इट वॉज धिस टाईप ऑफ राईस हा तो त्याच प्रकारचा तांदूळ आहे. दॅट वुड ग्रो वेल इन आवर फार्म जो आमच्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने ग्रो होऊ शकतो. वेअर वी डिड नॉट यूज एनी केमिकल्स ॲट ऑल जिथे आम्ही बिलकुलही केमिकल वापरत नव्हतो. आवर प्रिव्हियस इयर्स एक्सपिरियन्स आमच्या आधीच्या वर्षाचा एक्सपिरियन्स आणि आपला आधीचा व्हिडिओचा एक्सपिरियन्स त्यांच्या आधीच्या वर्षाचा आपला आधीचा व्हिडिओचा एक्सपिरियन्स. अँड लो यील्ड had taught us a lesson
आणि कमी आलेल्या उत्पन्नाने आम्हाला धडा शिकवला. अँड वी वेअर शुअर, आम्हाला खात्री होती, वी वुड नॉट प्लांट हायब्रिड धिस इयर. आता बघा मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल त्यांनी सुरुवातीला मूग लावला, बरोबर. मूग लावला, मुगाचं उत्पन्न चांगलं आलं. त्याच्यानंतर तांदळाच्या पेरणीसाठी त्यांना उशीर झाला आणि तो उशीर झाल्यामुळे मग त्यांनी GR4 जातीचा तांदूळ पेरला. आता मग त्यांच्याकडे कमी पिरियड उरल्यामुळे त्यांनी GR4 जातीचा तांदूळ पेरला, परंतु ते त्यांच्या अटीवर कायम होते. त्यांनी ते GR4 वर सुद्धा पेस्टिसाइड्सची फवारणी केली नाही, युरिया वगैरे टाकला नाही, आणि म्हणून मग त्याचं उत्पन्न कमी आलं. कारण त्यात मुळातच हे जे संकरित बियाणं आहे याला पेस्टिसाइड्स लागतात, फवारणी लागतेच, तरच त्याचं उत्पन्न येऊ शकतं, नाहीतर येऊ शकत नाही. आणि म्हणून मग यावर्षी त्यांनी ठरवून घेतलं होतं की ते पेरायचंच नाही. आपली जी जमीन आहे त्याच्यामध्ये आपण एकदम असं ट्रॅडिशनल व्हरायटी आणू, चांगली गुड ट्रॅडिशनल व्हरायटी, येतं आहे का लक्षात, तांदळाची, आणि तीच पेरू, म्हणजे आपल्याला नक्कीच चांगलं उत्पन्न येईल. येतं आहे लक्षात. इन एप्रिल 2005, एप्रिल 2005 मध्ये वी स्टार्टेड, आम्ही सुरुवात केली, टू लुक फॉर, शोध घ्यायला, अ गुड व्हरायटी, चांगल्या प्रकाराची, ऑफ ट्रॅडिशनल राईस, पारंपरिक जातीच्या चांगल्या तांदळाचा शोध घ्यायला आम्ही 2005 मध्ये सुरुवात केली. इट वॉज वन ऑफ आवर नेबर्स, एक जण आमच्या शेजाऱ्यांपैकी एक जण होता, इन द विलेज, गावामध्ये, अ बिझनेसमॅन फ्रॉम मुंबई, मुंबईचा बिझनेसमॅन होता, हु ओन अ लँड, ज्याच्या मालकीची जमीन होती, हु, की ज्याने सजेस्टेड, सुचवलं, दॅट वी प्लांट, आम्ही लागवड करायला पाहिजे, अ लोकल म्हणजे स्थानिक, सेंटेड व्हरायटी, सुगंधित प्रजात, ऑफ राईस म्हणजे तांदळाची. बघा एप्रिल 2005 मध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचा पारंपरिक तांदळाचा बियाण्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तर त्यांच्या शेजाऱ्यांपैकी एक शेजारी होता, तो मुंबईचा बिझनेसमॅन होता, त्याची काही जमीन होती, त्याने यांना असं सुचवलं की तुम्ही सेंटेड प्रकारचा एक तांदूळ तुम्ही पेरावा, अशी माझी इच्छा असेल बाबा. तो बिझनेसमॅन होता, त्याला माहिती होतं. मोस्ट ऑफ द फार्मर्स, खूप सारे शेतकरी, इन अँड अराउंड, गावातले आणि अवतीभोवतीचे, द विलेज, गावातले, ऑफ पेट, हॅड स्विच्ड, ते वळालेले होते, ओर टू हायब्रिड, हायब्रिडकडे वळालेले होते. ट्रॅडिशनल सोडून दिलं त्यांनी, म्हणजे संकरितकडे वळालेले होते, सेंद्रिय सोडून दिलेलं होतं आणि संकरित शेतीकडे वळालेले होते. कारण संकरित शेतीमध्ये उत्पन्न चांगलं येतं आणि मग काही पण मात्र जमीन खराब होते याची त्यांना जाणीव नव्हती. मोस्ट ऑफ द फार्मर्स इन अँड अराउंड, गावातले आणि गावाच्या अवतीभोवतीचे, कोणतं गाव होतं त्यांचं, पेट, हॅड स्विच्ड ओव्हर टू हायब्रिड, त्यांनी हायब्रिड वापरायला सुरुवात करून दिलेली होती. हायब्रिड म्हणजे आता सध्याचं. द यंगर जनरेशन्स म्हणजे तरुण पिढ्या, ऑफ फार्मर्स म्हणजे शेतकऱ्यांच्या, थॉट मानायच्या, आय वॉज क्रेझी, मी वेडा होता, टू आस्क फॉर, मागणी करणारा, द देसी व्हरायटी, देसी प्रकार, ॲज दे कॉल्ड इट, ते त्याला देसी म्हणायचे. द यंगर जनरेशन ऑफ फार्मर्स म्हणजे जी तरुण पिढी होती शेतकऱ्यांची, त्यांचं असं मत होतं की मी वेडा होता, कारण मी देसी व्हरायटी मागत होतो म्हणून. लक्षात घ्या, द यंगर जनरेशन ऑफ फार्मर्स थॉट आय वॉज क्रेझी टू आस्क फॉर द देसी व्हरायटी ॲज दे कॉल्ड इट. पुढे लक्षात घ्या, माय रेग्युलर व्हिजिट्स, माझ्या ज्या नियमित भेटी होत्या, माय रेग्युलर व्हिजिट्स, माझ्या नियमित भेटी, टू द विलेजेस म्हणजे गावांना, अराउंड अवतीभोवतीच्या, सर्चिंग शोधण्यासाठी, फॉर अ गुड ट्रॅडिशनल व्हरायटी, एक चांगली पारंपरिक व्हरायटी, आल्सो डिड नॉट यील्ड एनी रिझल्ट, कोणताच परिणाम त्याच्यातनं झाला नाही. अँड आणि वी वेअर ऑलमोस्ट, जवळजवळ, गिव्हिंग अप, सोडून देणार, द होप म्हणजे आशा. माय रेग्युलर व्हिजिट्स म्हणजे लेखकाच्या ज्या रेग्युलर भेटी होत्या, टू द विलेजेस अराउंड, आजूबाजूच्या गावांना, सर्चिंग फॉर म्हणजे शोध घेत, अ गुड ट्रॅडिशनल व्हरायटी, एक चांगली पारंपरिक प्रजात, आल्सो डिड नॉट यील्ड एनी रिझल्ट, कोणत्याही परिणाम साध्य झाला नाही. ते गावनगाव हिंडत राहिले परंतु त्यांना चांगली पारंपरिक प्रजात सापडलीच नाही. अँड वी वेअर ऑलमोस्ट गिव्हिंग अप होप, आणि जवळजवळ आम्ही आशाच सोडून दिलेली होती की आम्हाला काही आता ते सापडेल. आय डिसाइडेड, मी ठरवलं, टू जस्ट मिनिट, आय डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय, त्याला एक शेवटचा प्रयत्न करून पाहण्याचं मी ठरवलं. अँड स्पोक, बोललो, टू बबन्स फादर, बबनच्या वडिलांशी, अँड सम अदर एल्डर्स, इतर काही वयस्कर लोकांशी,
आय डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय. त्याला शेवटचा प्रयत्न करून पाहण्याचं मी ठरवलं. अँड स्पोक टू बबन्स फादर अँड सम अदर एल्डर्स. बबनच्या वडिलांशी आणि इतर वयस्कर लोकांशी बोललो. आफ्टर मेनी मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन्स, खूप सारी अर्थपूर्ण चर्चा झाल्यानंतर, दे मेन्शन्ड, त्यांनी उल्लेख केला, द नेम नाव ऑफ कसबाई. कसबाईचा त्यांनी उल्लेख केला खूप सारं अर्थपूर्ण संभाषण झाल्यानंतर. तर बघा, द रायटर हॅड डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय अँड सो ही स्पोक टू बबन्स फादर अँड सम ऑफ द एल्डर्स ऑफ द विलेज. आफ्टर too much meaningful conversation, after many meaningful conversations, the villagers mentioned the name of kasbai, one of the types of traditional rice. येत आहे का लक्षात? पारंपरिक तांदळाची ती एक जात आहे, त्याबद्दल ते खूप सारं संभाषण झाल्यानंतर बोलू लागले. Kasbai is a traditional long-grained rice variety which has a distinct aroma, though much milder than basmati. बघा, लक्षात घ्या. कसबाई इज अ ट्रॅडिशनल, कसबाई इज आहे अ ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक, लॉंग ग्रेन्ड म्हणजे काय, लांब लांब दाणे असलेला, राईस म्हणजे भात, तांदूळ, व्हरायटी विच हॅज अ डिस्टिंक्ट अरोमा, ज्याला डिस्टिंक्ट म्हणजे आगळा वेगळा अरोमा, सुगंध असतो. दो, जरी मच माइल्डर, जरी सौम्य असतो, दॅन बासमतीपेक्षा जरी कमी असला ना, तरी सुद्धा त्याला एक चांगला सुगंध असतो. इट्स अ लॉंग ड्युरेशन क्रॉप, ते जास्त काळात येणारं पीक आहे. अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल, खूप सारे म्हातारे लोकांना रिमेंबर्ड आठवतं ग्रोविंग वाढवल्याचं इट त्याला इयर्स ॲगो, फार फार वर्षांपूर्वी. इट्स अ लॉंग ड्युरेशन क्रॉप म्हणजे काय, दीर्घकालीन पीक आहे, ते जास्त वेळ लागतो त्याला यायला. अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल, आणि खूप सारे म्हातारे लोकांना रिमेंबर्ड ग्रोविंग इट इयर्स ॲगो, आणि वर्षांपूर्वी त्याचं उत्पन्न घेतल्याचं लोकांना आठवतं. बट दे ऑल शुक देअर हेड्स, सगळे त्यांचे डोके हलवतात, नकारार्थी मान हलवली त्यांनी. वेन आय आस्क्ड, जेव्हा मी विचारलं, देम त्यांना, अबाउट द सीड्स म्हणजे बियाणाबद्दल, अँड टोल्ड सांगितलं मी मला, दॅट की इट तो हॅड होता डिसअपिअर्ड म्हणजे लुप्त झालेला, गायब झालेला. बघा, कसबाईची चर्चा त्यांच्यामध्ये झाली. आता कसबाई ही एक पारंपरिक लांब दाणे असलेली तांदळाची एक सुगंधित जात होती. जरी बासमती इतका नसला तरी सुद्धा ती एक चांगली जात होती, आणि ती दीर्घकालीन पीक होतं, आणि खूप साऱ्या म्हाताऱ्या लोकांना ते पीक त्यांनी फार फार वर्षापूर्वी त्यांच्या शेतामध्ये घेतल्याचं आठवतं. आणि जेव्हा लेखकांनी त्यांना विचारलं की म्हणे त्याचं बियाणं कुठे मिळेल, त्यावेळेस त्यांनी अशी मान हलवली आणि सांगितलं की ते आता डिसअपिअर झालेलं आहे म्हणे, नाहीस झालेलं आहे म्हणे, आता ते कुठेच मिळणार नाही. द टेल्स म्हणजे कथा ऑफ कसबाई, कसबाईच्या कथांनी मेड बनवलं असं मला, मोर डिटरमाइन अधिक ठाम, टू गेट इट त्याला मिळवण्यासाठी. द टेल्स ऑफ कसबाई मेड अस मोर डिटरमाइन टू गेट इट. कसबाईची जी काही कथा मी ऐकली ना, त्याच्याने आमचा अजूनच कॉन्फिडन्स वाढला आणि आम्ही निश्चय केला की त्याला मिळवायचंच बाबा. वी डिसाइडेड, आम्ही ठरवलं, दॅट की इफ वी डिड नॉट मॅनेज, जर का आम्हाला यश आलं नाही टू गेट मिळवण्यामध्ये, सम सीड्स काही बियाणं, धिस वुड बी असेल अ ग्रेट राईस टू ग्रो. इफ वी डिड मॅनेज, जर का आम्हाला यश आलं टू गेट सम सीड्स, थोडंफार बियाणं, धिस वुड बी अ ग्रेट राईस टू ग्रो, हा वाढवायला एकदम चांगला राईस असणार आहे. वी डिसाइडेड दॅट, आम्ही असं ठरवलं की इफ वी डिड मॅनेज, जर का आपण यशस्वी झालो टू गेट सम सीड्स, जर का आपल्याला काही बियाणं मिळवण्यामध्ये यश आलं ना, धिस वुड बी अ ग्रेट राईस टू ग्रो, हा एकदम चांगला राईस होऊन जाईल वाढवायला. आय थॉट, मी विचार केला, द गव्हर्नमेंट मे नो समथिंग अबाउट इट. आय थॉट, मी विचार केला, लेखकाने विचार केला, दॅट द गव्हर्नमेंट मे नो, कदाचित गव्हर्नमेंटला माहिती असेल, समथिंग अबाउट इट, त्याबद्दल काहीतरी गव्हर्नमेंटला माहिती असेल असा विचार केला. अ व्हिजिट टू द ॲग्रिकल्चर ऑफिस वॉज एनलायटनिंग म्हणजे काय, सुखद करणारी होती, आनंद देणारी होती. चला हो, सरकारी अधिकाऱ्यांना याबद्दल काहीतरी माहिती असेल म्हणून मग आमची जी भेट होती ती आम्हाला एनलायटनिंग होती, म्हणजे काय, सुखद होती, आनंद देणारी होती. ॲग्रिकल्चरल ऑफिसरला जी भेट दिली आम्ही ती आम्हाला एनलायटिंग म्हणजे आनंद देणारी होती, कारण आशा होती आम्हाला त्यांच्याकडनं आम्हाला काहीतरी माहिती मिळेल.
ही हॅड नॉट इवन हर्ड, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या अधिकाऱ्याने ऐकलं सुद्धा नव्हतं ऑफ दिस राईस व्हरायटी, या भाताच्या जातीबद्दल त्या अधिकाऱ्याने ऐकलेलं सुद्धा नव्हतं. ही सेड, तो म्हणाला, द विलेजर्स म्हणजे गावकरी वेर होते टेकिंग मी फॉर अ राईड, म्हणजे ते मला वेळ करत होते वा थोडक्यात. टू टेक समवन फॉर राईड म्हणजे काय, टू मेक समवन फुल. त्याने असं सांगितलं की म्हणे तशी काही जातच राहत नाही म्हणे, आणि ते गावकरी आहे ना तुला वेळ करतायत म्हणे. आणि देअर वॉज नो राईस बाय द नेम ऑफ कसबाई, अँड बघा, अँड देअर वॉज नो राईस बाय द नेम कसबाई, कसबाई नाव असलेला तांदूळच नव्हता, असं त्या अधिकाऱ्याचं म्हणणं होतं. तर बघा, त्या ज्या कसबाईच्या ज्या कथा होत्या त्या कथा ऐकून ऐकून यांनी हे जास्तच यांनी ठरवून घेतलं की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत तो तांदूळ मिळवायचा आहे, म्हणजे आहे काही झालं तरी आपल्याला तो तांदूळ भेटला पाहिजे, असा ठाम निर्णय त्यांनी घेऊन टाकला. लक्षात घ्या मित्रांनो. आणि त्यांना असं वाटू लागलं की जर का आपल्याला या तांदळाचं बियाणं जर का मिळून गेलं ना तर तो एकदम चांगला तांदूळ होऊ शकतो वाढवण्यासाठी. लेखकाने असा विचार केला की सरकारला याबद्दल काही माहिती असेल म्हणून मग ॲग्रिकल्चरल ऑफिसरला भेट दिलेली कधी पण चांगली राहील बुवा. परंतु जेव्हा ते ॲग्रिकल्चरल ऑफिसरला भेटायला गेले त्यावेळेस त्याला त्या तांदळाचं नाव सुद्धा माहिती नव्हतं. तो उलट यांना सांगायला लागला, हो भाऊ म्हणे असं काही राहत नाही. येतं आहे का लक्षात, गावकरी तुम्हाला वेळ करतायत म्हणे अशी. देअर वॉज नो राईस बाय द नेम ऑफ कसबाई, कसबाई नावाचा एकही भात नाहीये, एकही प्रकारचा तांदूळ नाहीये, अशी त्यांनी लेखकाला माहिती दिली. तर तो काय म्हणतोय बघा, तो अधिकारी सांगतोय, ही सेड द विलेजर्स वेअर टेकिंग मी फॉर अ राईड, टू टेक समवन फॉर राईड म्हणजे काय, एखाद्याला मूर्ख बनवणे. अँड देअर वॉज नो राईस बाय द नेम, आणि त्या नावाचा एकही तांदूळ नव्हता, असं कोणाचं मत होतं, ॲग्रिकल्चरल ऑफिसरचं मत होतं की या प्रकारचा तांदूळ नाहीये बुवा, या नावाचा तांदूळ उपलब्ध नाहीये, किंवा असं ऐकण्यातच नाहीये, गावकरी काहीतरी वेळा करतायत बुवा बाय धिस नेम. बघा, ही रॅटल्ड ऑफ द नेम्स, रॅटल्ड ऑफ म्हणजे खळखळ सांगू लागला, तो पटापट सांगू लागला द नेम्स नावं, ऑफ नंबर ऑफ लेटेस्ट म्हणजे सध्याच्या हायब्रिड संकरित, इव्हन सुद्धा ऑफर्ड देऊ केले, ऑफर टू गिव्ह देऊ केलं मी मला, सम ऑफ देम त्यांच्यापैकी काही फ्री ऑफ कॉस्ट मोफत फॉर अ ट्रायल म्हणून. बघा, त्याने त्या कसबाईचा विषय तर कटच केला आणि एकदम पटापट संकरित जाती ज्या काही कामाच्या नाही त्याच्यात आपल्या शरीराला धोकेदायक आहेत त्यांची नावं पटापट सांगू लागला. एवढंच नाही तर काही प्रकार त्याने त्यांना फ्री ट्रायल म्हणून मोफत सुद्धा देऊ केले. कर्सिंग माय सेल्फ, कर्सिंग म्हणजे काय, शिवाय शाप देत किंवा शाप देत, माय सेल्फ स्वतःला, फॉर वेस्टिंग टाइम वेळ गमावणे, विथ हिम त्याच्यासोबत, आय मी मूड म्हणजे मूड ऑन म्हणजे पुढे गेलो, टू द नेक्स्ट डेस्टिनेशन पुढच्या ध्येयापर्यंत. येतं आहे लक्षात, मी म्हणजे लेखक स्वतःला कर्स म्हणजे शाप देऊ लागले की का म्हणून या अधिकाऱ्याच्या एवढा वेळा गमावला हवा. येतं आहे लक्षात, आणि त्यांनी त्यांच्या पुढच्या डेस्टिनेशनला म्हणजे पुढच्या ठिकाणाला जिथे त्यांना शोध घ्यायचा होता तिथे त्यांनी जाण्याची तयारी केली. This time it was the Adivasi Muhammadal at Kasa which buys rice from the Adivasi villagers on behalf of the government. लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. This time it was the Adivasi Mahamandal at Kasa which buys rice from the Adivasi villagers on behalf of the government. म्हणजे गव्हर्नमेंटच्या वतीने आदिवासी गावकऱ्यांकडनं तांदूळ विकत घेणारं आदिवासी महामंडळ आहे कासा या गावाचं. येतं आहे का लक्षात, तिथे ते गेले. कसबाई डिड नॉट फिगर इन देअर फाईल्स, कसबाई डिड नॉट फिगर म्हणजे सापडला नाही, इन देअर फाईल्स त्या आदिवासी महामंडळाच्या फाईलींमध्ये कसबाई सापडला नाही. अ गुड इंडिकेशन म्हणजे एक चांगलं प्रतीक, व्हाय का पीपल लोक डिड नॉट ग्रो वाढवत नाही इट त्याला एनिमोर. बघा, लोक त्याला का वाढवत नाही याचं इंडिकेशन काय होतं की जर का आदिवासी महामंडळ किंवा जे
ॲग्रिकल्चरल ऑफिसर आहेत त्यांच्याकडेच हे जर का नाही आहे तर मार्केटमध्ये ते येण्याचा प्रश्नच येत नाही, आणि ते येत नाही तर लोक कुठून पेरणार आहेत, बरोबर आहे की नाही. द मार्केट इट सेल्फ डिड नॉट रेकग्नाइज, स्वतः बाजाराला जर का ते माहिती नव्हतं द राईस, सो म्हणून इफ जर का इफ यू ग्रीव, जर का तुम्ही वाढवलं इट त्याला, यू वुड नॉट बी एबल, तुम्हाला शक्य होणार नाही टू सेल, विकणं इट त्याला. जर का मार्केट त्याला ओळखतच नाही, जर का आदिवासी महामंडळ जे तांदूळ खरेदी करतात त्यांनाच तो तांदूळ काय असतो हे माहिती नसेल तर आपण तो जर का तांदूळ पेरला तर ते कसं काय विकत घेतील, आपण त्याला कोणाला विकू. द मार्केट इट सेल्फ डिड नॉट रेकग्नाइज द राईस, सो इफ यू ग्रीव इट यू वुड नॉट बी एबल टू सेल इट. आणि जर का आपण त्याला सेल करू शकत नाही तर मग वाढवून काय उपयोग, म्हणून लोकांनी त्याला वापरणं बंद करून दिलं, पेरणं बंद करून दिलं. हावेवर त्याच वेळेला द ऑफिसर इनचार्ज, ऑफिसर इनचार्ज म्हणजे प्रमुख अधिकारी हेअर येथे असलेला, हॅड मोर नॉलेज, त्याला खूप नॉलेज होतं, ऑफ राईस तांदळाचं, अँड डीड रिमेंबर त्यांना आठवत होतं, कसबाई बिईंग सोल्ड विकला गेलेला टू हिम त्यांना अ फ्यू इयर्स ॲगो. बघा आता म्हणजे काहीच वाया जात नाही. तिथले जे ऑफिसर इनचार्ज होते, जे प्रमुख अधिकारी होते ते खूप हुशार होते, त्यांना तांदळाचं खूप नॉलेज होतं, त्यांना तो जो तांदूळ आहे तिथे खूप खूप वर्षांपूर्वी विकला गेल्याचं आठवतं. सो वेन आय इन धानेवारी बबन अँड आय स्टार्टेड लुकिंग फॉर देऊ हंडा अँड फाउंड अ ग्रेइंग ओल्ड मॅन विअरिंग अ कॅप सिटिंग आउटसाइड हिज हाऊस ऑन अ चारपाय. चारपाय म्हणजे काय, खाट, चार पाय असलेली, तेच आहे त्याचा अर्थ. सो तर त्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर ते धानेवरी म्हणून एक गाव आहे तिथे ते गेले. बबन आणि ते स्वतः लेखक तिथे गेले आणि देहू हंडा नावाच्या एका व्यक्तीचा शोध ते घेऊ लागले. आता देहू हंडा हा व्यक्ती धानेवारी या गावाचा होता आणि तो व्यक्ती तो तिथे भेटला त्यांना. आता ग्रेइंग म्हणजे काय, असं करड्या रंगाचा केस असलेला आणि एकदम खूप म्हातारा झालेला, विअरिंग अ कॅप, अशी कॅप घातलेली होती, सिटिंग आउटसाइड हिज हाऊस, तो त्याच्या घराच्या बाहेर बसलेला होता आणि चार पाय म्हणजे खाटीवर बसलेला होता. ओके, तो कोण होता मग, ॲन एक्स सरपंच होता, माजी सरपंच ऑफ द विलेज, त्या गावाचा माजी सरपंच होता. ही हॅड एकर्स ऑफ लँड, त्याच्याकडे कित्येक एकर लँड होती. अ ह्यूज हाऊस, मोठं घर होतं, अँड लार्ज फॅमिली, मोठं कुटुंब सुद्धा होतं. आफ्टर एक्सचेंजिंग द युजल प्लीझेंटरीज वी केम टू द टॉपिक ऑफ कसबाय. आफ्टर एक्सचेंजिंग युजल प्लीझेंटरी म्हणजे काय, आवभावाच्या आनंद देणाऱ्या गोष्टींची देवाणघेवाण झाल्यानंतर, नेहमीची कसं आहे, काय आहे, कुठले आहेत, अमुक ढमुक वगैरे अशी सगळी चर्चा झाल्यानंतर वी केम टू द टॉपिक ऑफ कसबाय, आणि कसबाईच्या टॉपिकवर आम्ही आलो. बघा आता तुम्ही, द मेयर म्हणजे फक्त, मेन्शन म्हणजे उल्लेखच झाला ऑफ कसबाई, अँड आणि देऊ हंडा ड्रिफ्टेड वाहत गेला इन टू द पास्ट म्हणजे भूतकाळात. नुसतं कसबाई या शब्दाचा उल्लेखच झाला तेव्हा देऊ हंडा नावाचा हा म्हातारा व्यक्ती भूतकाळात चालला गेला. हिज आईज म्हणजे त्यांचे डोळे, टर्न ड्रीमी स्वप्न पाहू लागले, अँड आणि विथ अ ट्रेम्बल म्हणजे थरथर, इन हिज व्हॉइस त्यांच्या आवाजात, ही टोल्ड अस त्यांनी आम्हाला सांगितलं, हाऊ कशा पद्धतीने, द एंटायर विलेज संपूर्ण गाव, ॲट वन टाइम एकेकाळी, ग्रीव म्हणजे उत्पन्न घ्यायचं, ओनली फक्त कसबाईचं. तर बघा, हिज आईज टर्न ड्रीमी, त्यांचे जे डोळे आहेत ना ते असे एकदम असे स्वप्नात चालले गेले. विथ अ ट्रेम्बल म्हणजे थरथर, इन हिज व्हॉइस त्यांच्या आवाजात, ही टोल्ड अस हाऊ द एंटायर विलेज ॲट वन टाइम ग्रीव ओनली कसबाई, एकेकाळी संपूर्ण गाव कशा पद्धतीने कसबाईचं उत्पन्न घ्यायचं याबद्दल त्यांनी लेखकाला माहिती द्यायला सुरुवात केली. ही सेड, ते म्हणाले, देअर वॉज अ टाइम, एक वेळ होती, व्हेन पीपल पासिंग आवर विलेज, आमच्या गावाच्या जवळून जाणारे लोक, ड्युरिंग लंच टाइम म्हणजे जेवणाच्या वेळेला, वुड बी फोर्स त्यांना भाग पडायचं, टू स्टॉप थांबणे, आणि आस्क फॉर मागणी करणे, अ मील म्हणजे जेवणाची. लक्षात घ्या, म्हातारे व्यक्ती तुम्हाला माहिती आहे जर का भेटले तर मग अशा गोष्टी सांगायला लागून जातात की आमचा असा काळ होता की आम्ही 1 क्विंटल पोतं डायरेक्ट ते स्वतः उचलून घ्यायचो. स्त्रिया गावात
विहिरीवर पाणी घ्यायला जायच्या सकाळी 4 वाजेला उठून. ते जे असं दडण्याचं असतं, येतंय का लक्षात? त्याच्यावर दळण घरीच दळायच्या, अशा गोष्टी सांगतात, तुम्हाला आठवत असेल तर. देअर वॉज अ टाइम व्हेन पीपल पासिंग अवर विलेज, म्हणजे एक वेळ अशी होती की जेव्हा आमच्या गावाच्या जवळून लोक जेव्हा जायची बाहेरच्या गावाची, लंच टाइम जर का असेल तर लोकांना तिथे तो जो वास यायचा ना, तो वास आल्यामुळे लोकांना तिथे थांबावं लागायचं आणि जेवणाची मागणी करावी लागायची. एवढा छान वास तुमच्या गावात नाही, तो आम्हाला जेवण तुम्ही द्या. लोक जेवणाची मागणी करायला लागून जायचे. असा तो काळ होता. सच अशा प्रकारचं वाज होतं. द अलोरिंग अरोमा म्हणजे काय, मोहित करणारा सुगंध ऑफ कसबाई, अशा पद्धतीचा वास होता तो कसबाईचा. द एंटायर एरिया, संपूर्ण एरिया वुड हॅव धिस हेडी अरोमा हँगिंग इन द एअर ॲज ऑल द हाऊसेस कुक्ड द सेम राईस. बघा, द एंटायर एरिया, अख्खं गाव, वुड हॅव धिस हेडी अरोमा. हेडी अरोमा म्हणजे काय, डोक्यात येणारा वास. हँगिंग इन द एअर, हवेत लटकलेला असायचा तो. कारण ॲज ऑल द हाऊसेस कुक्ड द सेम राईस, तो कसबाईचाच स्वयंपाक सगळ्या घरांमध्ये व्हायचा. टुडे, आज, ही सेड, तो म्हणाला, नो वन ग्रीव, कोणीहीच वाढवत नाही कसबाई. अँड आणि एव्हरीवन हॅड शिफ्टेड, प्रत्येक जण वळालेला आहे टू ग्रोविंग, वाढवण्याकडे. द न्यू हायब्रिड व्हरायटीज, या ज्या नवीन हायब्रिड व्हरायटीज आलेल्या आहेत त्याकडे वळालेला आहे आज प्रत्येक जण. आज कोणीच कसबाईचं उत्पन्न घेत नाही. ही क्लेम्ड, ते म्हणाले, ही हॅड टू फोर्स हिमसेल्फ, स्वतःला भाग पाडले, टू ईट धिस राईस, हाच राईस खाणे. दॅट वॉज सो इन्सिपिड. इन्सिपिड म्हणजे काय, बेचव, चवहीन, टेस्टलेस, चव नसलेला. ही क्लेम्ड ही हॅड टू फोर्स हिमसेल्फ, त्याने स्वतःला जबरदस्ती केलेलं होतं टू ईट धिस राईस, हा भात खायला. दॅट वॉज सो इन्सिपिड. इन्सिपिड म्हणजे काय, टेस्टलेस. तर लक्षात घ्या मित्रांनो. तर धनिवरी या गावाला जेव्हा ते गेले, बबन आणि ते, तिथे त्यांना देहू हंडा नावाच्या एक व्यक्तीच्या शोधात ते गेलेले होते. तो व्यक्ती सापडला. तो व्यक्ती म्हातारा होता, त्याने डोक्यावर टोपी घातलेली होती. तो त्याच्या घराच्या बाहेर खाटेवर बसलेला होता. तो त्या गावाचा एक सरपंच होता, माजी सरपंच होता. त्याच्याकडे भरपूर एकरची जमीन होती, मोठं घर होतं, त्याचं खूप मोठं कुटुंब होतं. नेहमीची चर्चा झाल्यानंतर कसबाईचा विषय निघाला. नुसता विषयच निघाल्याबरोबर देहू हंडा भूतकाळात चालले गेले आणि विचार करू लागले. त्यांचे डोळे वेगळ्याच विश्वामध्ये चालले गेले आणि त्यांच्या आवाजातलं थरथर करत त्यांचा जो आवाज होता तो त्यांनी बोलायला सुरुवात केली की एक वेळ अशी होती म्हणे, जर का आमच्या गावाच्या जेवढून लोक कोणी बाहेर गावाचे जात असतील आणि जर का ती जेवणाची वेळ असेल, स्वयंपाकाची वेळ असेल, लंच टाईम असेल, तर लोकांना तो वास यायचा. तो वास इतका भयान असायचा की लोक तिथे थांबून जेवणाची मागणी आमच्याकडे करायला लागायची. अशी ती एक वेळ होती आणि संपूर्ण गावामध्ये तोच वास यायचा, कारण सगळे लोक त्याच तांदळाची खिचडी किंवा भात करायचे. आणि आज प्रत्येक जण हायब्रिड व्हरायटीकडे वळून गेलेला आहे. आणि ते बाबा असं सांगतात की त्यांना सुद्धा मजबुरीने, जबरदस्तीने आता ही टेस्टलेस तांदळाची जात खावी लागते. तर बघा, विथ द ॲडव्हेंट म्हणजे आगमन ऑफ इरिगेशन. इरिगेशन म्हणजे काय, कृषी खातं. कृषी खात्याच्या आगमनाने फार्मर्स म्हणजे शेतकरी वेअर होते, टेम्पटेड, मोहित झालेले, टू ग्रो, वाढवणे, अ सेकंड क्रॉप, दुसरं पीक, अँड कसबाई बिईंग असलेलं अ लॉंग ड्युरेशन राईस, जास्त काळातलं भात किंवा तांदूळ. वाज होता, रिप्लेस, बदलवला गेलेला, बाय द शॉर्टर ड्युरेशन, कमी काळात येणारं, हायब्रिड्स, सो दॅट जेणेकरून द हार्वेस्ट कुड बी असेल डन अर्लियर, हंगाम लवकरात लवकर येऊन जाईल. धिस एन्श्युअर्ड, याच्याने खात्री व्हायची, दॅट द फार्मर्स कुड टेक अप अ सेकंड क्रॉप. बघा, हे मेन कारण समोर आलं मित्रांनो. तर लोकांनी त्या कसबाईचा वापर करणे बंद का केलं, त्याचं कारण काय होतं? कारण इरिगेशन म्हणजे शेती क्रांती, कृषी क्रांती झाली आणि त्याच्यामुळे वर्षातनं 2-2, 3-3 पिकं घेता यायला लागली. कसबाईचं जर का तुम्ही पेरणी केली, कसबाईचं दीर्घकालीन पीक आहे, खूप काळ लागतो. जेवढ्या याच्यात तुम्ही 2 पिकं घेऊन टाकणार तेवढ्या याच्यात एकच पीक ते येत होतं. आणि म्हणून मग लोकांनी काय केलं, कसबाईला बाजूला केलं आणि पैसा जास्त कमवण्याच्या उद्देशाने 2-2 पिकं घेता यावीत म्हणून मग कमी काळात येणारा तांदूळ लावायला सुरुवात करून दिली. येत आहे का लक्षात? आणि त्याच्यामुळे सगळी ही परिस्थिती हाताबाहेरची झाली. आय आस्क्ड, मी लेखकांनी विचारलं, वाय ही हॅड शिफ्टेड
ते का शिफ्ट झाले होते? इफ ही वॉज सो अनहॅपी विथ द हायब्रिड्स, जर का हायब्रिडवर ते एवढे दुःखी होते तर मग त्यांनी हायब्रिडचा वापर करायला का सुरुवात केलेली होती? लेखकांनी त्या व्यक्तीला विचारलं. नो वन फोर्स्ड हिम, कोणीच त्यांना भाग नाही पाडलं. टू तसं डिड दे, त्यांनी स्वतःच तसं केलं. ही स्माइल्ड, ते हसू लागले. अँड रिप्लाइड, उत्तर दिलं, दॅट देअर फील्ड्स, त्यांची शेतं डिड नॉट हॅव फेन्सेस, त्यांच्या शेतांना कुंपण नसतात. अँड आणि वन्स, एकदा द हार्वेस्ट वाज ओव्हर, आणि एकदा जर का पिकं घेतली गेली, द कॅटल म्हणजे गुरं वेअर होती, रिलीज्ड म्हणजे सोडली जात, इन टू द फील्ड्स म्हणजे शेतामध्ये. बघा व्यवस्थित लक्षात घ्या. प्रश्न काय विचारलेला आहे की म्हणे जर का तुम्हाला हायब्रिड आवडत नाही तर मग तुम्ही हायब्रिडकडे का आवडले? का तुम्हाला कोणी जबरदस्ती केली? कोणी तुम्हाला भाग पाडलं का इतरांनी तुम्हाला की तुम्ही हायब्रिड लावावं असं? जर का तुम्हाला हायब्रिड आवडत नाही तर? त्यावेळेस ते बाबा हसू लागले आणि त्यांनी उत्तर दिलं की म्हणे मला कोणीच जबरदस्ती केली नाही म्हणे. आणि महत्त्वाचा विषय असा आहे म्हणे की आमचे जे शेत आहेत त्यांना कुंपण नाही आहेत, आणि एकदाचा जर का हंगाम घेतला गेला तर मग त्या शेतामध्ये गुरं सोडली जातात. आता मग समजून घ्या, मी 4 महिन्यात पिकणारा तांदूळ लावला आणि इतर लोकांनी 2 महिन्यात पिकणारा तांदूळ लावला, तर मग त्यांचे 2 महिन्याचा तांदूळ ते काढून घेतील आणि नंतर त्यांच्या शेतामध्ये काय सोडतील? गुरं सोडतील. आणि मग जर का त्यांनी त्यांच्या शेतामध्ये गुरं सोडली तर मग काय होईल? माझ्या शेतामध्ये तर तांदूळ तर उभा असेल ना, मग ते गुरं माझ्या तांदूळ खाऊन जातील. म्हणून मग मजबुरीने मला लोकांसारखंच करावं लागलं. बघा किती सुंदर युक्तिवाद बाबांनी सांगितलेला आहे आणि ते खरंच आहे. इफ माय फील्ड अलोन हॅज कसबाई, जर का माझ्या एकट्याच्या शेतामध्ये कसबाई असेल, इट विल बी अ ट्रीट, ती एक तर मेजवानी होऊन जाईल, पार्टी होऊन जाईल फॉर द कॅटल, गुरांसाठी. ही एक्सप्लेन्ड, त्यांनी स्पष्ट केलं. जर का माझ्या एकट्याच्या शेतामध्येच कसबाई असेल, येत आहे का लक्षात, आणि इतर लोकांच्या शेतामध्ये कमी काळात येणारं उत्पन्न असेल, तर मग माझे हे कसबाई तर ढोरांसाठी मेजवानी होऊन जाईल, ट्रीट होऊन जाईल, पार्टी होऊन जाईल, आणि म्हणून मग ओळावं लागलं. समटाइम्स, काही वेळेला, वी हॅव टू फॉल इन लाईन विथ द कम्युनिटी. बघा खूप सुंदर ओढ आहे मित्रांनो. समटाइम्स, काही वेळेला, वी हॅव टू फॉल म्हणजे आपल्याला चालावं लागतं, इन लाईन म्हणजे रांगेप्रमाणे, विथ द कम्युनिटी. काही वेळेला आपल्याला समाजासोबत चालावं लागतं. जरी आपल्याला काही गोष्टी आवडत नसतील तरी. ही लॅमेंटेड, त्यांनी शोक व्यक्त केला, दुःख व्यक्त केलं. हायब्रिड्स, हायब्रिडला नीड, गरज आहे, मोर वॉटर. हायब्रिड नीड्स मोर वॉटर, हायब्रिडला खूप पाण्याची गरज असते, फर्टिलायझर्सची गरज असते, आणि पेस्टिसाइड्सची सुद्धा गरज असते. ही सेड दॅट, ते म्हणाले की दॅट इल्ड्स वेअर गुड इनिशियली, सुरुवातीला हायब्रिडची जी पिकं होती ती चांगली होती, बट ऑफ लेट, परंतु लेट होती. हॅड रिड्यूस्ड, कमी केलं, अ लॉट, खूप काही. बिसाइड्स, नंतर, ही सेड, ते म्हणाले, दॅट ईच इयर, दरवर्षी, दे हॅड टू इन्क्रीज, त्यांना वाढवावं लागतं, द क्वांटिटी, प्रमाण, ऑफ युरिया अँड पेस्टिसाइड्स दे युज्ड, ते वापरत असलेल्या युरियाचं आणि पेस्टिसाइडचं प्रमाण त्यांना दरवर्षी वाढवावं लागलं. तर बघा, पहिल्या वर्षी उत्पन्न चांगलं येतं, परंतु दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षी टाकलेल्या पेस्टिसाइड्सचं प्रमाण वाढवावं लागतं, नाहीतर ते उत्पन्न कमी होत जातं आणि जमीन अशी एकदम नापीक होऊन जाते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण शेणखत वगैरे का टाकत असतो? कारण युरिया वगैरे हे सगळं हायब्रिड पेस्टिसाइड्स वगैरे टाकून टाकून आपल्या पूर्ण शेतीची आपण वाट लावून टाकतो मित्रांनो. इट, ते वाज होतं, ॲज इफ, जणू काही, द न्यूअर हायब्रिड्स, नवीन हायब्रिड्स, हॅड अँड इनसॅटिएबल ॲपिटाईट. इनसॅटिएबल म्हणजे काय? अशम्य, न भागणारी, न तृप्त होणारी. ॲपिटाईट म्हणजे भूक, फॉर केमिकल्स. ते बाबा काय सांगतायत म्हणे, असं वाटतं की हे जे नवीन हायब्रिड आलेलं आहे ना आता, त्याच्यामध्ये अशम्य भूक आहे त्याला. कशाची? केमिकल्सची, रसायनांची. जर का रसायनं गेली नाही ना तर उत्पन्न येणार नाही. ही टोल्ड, त्यांनी सांगितलं असं मला, दॅट की इवन सुद्धा, वेन, जेव्हा, देअर वेअर फ्लॅश फ्लूड्स, जेव्हा फ्लॅश फ्लड्स होते. फ्लॅश फ्लड्स म्हणजे काय? महापूर होते ना. इन द 60s म्हणजे 60व्या दशकामध्ये, कसबाई हॅड स्टूड, उभा होता, इट्स ग्राउंड. ते काय सांगतात, 60व्या दशकामध्ये जेव्हा महापूर आलेला होता, फ्लॅश फ्लड्स, फ्लड म्हणजे काय? पूर. जेव्हा महापूर आलेला होता तेव्हा सुद्धा तो कसबाई हल्ला नाही जागेवरून. ही त्यांना फॉन्डली म्हणजे आनंदाने, रिमेंबर्ड, आठवलं, हाऊ, कशा पद्धतीने, द राईस म्हणजे भात, वाज होता, स्टील अजूनही, स्टँडिंग, उभा, व्हेन, जेव्हा, दे, ते, ऑल, सगळे,
रिटर्न परत आले टू द विलेज गावात. आफ्टर द फ्लड्स हॅड रिसिडेड, कमी होणे, रिसिडेड म्हणजे कमी होणे. तर त्यांना एकदम मस्त सुखद आठवण होती त्यांना की कशा पद्धतीने तो पूर संपल्यानंतर ते गावात आले आणि तेव्हा सुद्धा तो राईस जसा तसा उभा होता. सहज अशा प्रकारची वाज होती. द स्ट्रेंथ म्हणजे ताकद ऑफ द राईस म्हणजे त्या भाताची ताकद अशा पद्धतीची होती. बट लुक पहा, व्हॉट वी हॅव डन, आपण काय केलेलं आहे. ही रूड म्हणजे ते बोलू लागले, कुरबुरले ते. बघा म्हणे आपण काय करून टाकलं म्हणे. आता बघा, ॲज जेव्हा ही वेंट ऑन त्यांनी सुरू ठेवलं, रिमिनायसिंग म्हणजे आठवण काढणे, अबाउट द राईस म्हणजे त्या भाताची, वी एम मी जेंटली हळूहळू गायडेड मार्गदर्शन केलं, हिम त्यांना, बॅक टू द रिझन फॉर आवर व्हिजिट आमच्या भेट देण्याचे कारण, द कसबाई सीड्स कसबाईचं बियाणं. आम्ही बघा ते सुखद आठवणींमध्ये ते रमलेले असताना हळूहळू आम्ही त्यांना आमचं तिथं भेट देण्याचं जे प्रयोजन होतं ते सांगितलं की आम्ही कसबाईचं सीड घेण्यासाठी आलेलो आहे. ही वॉज शुअर, त्यांना खात्री होती, दॅट देअर वॉज नॉट अ सिंगल विलेजर, एकही गावकरी नव्हता, इन हिस एरिया त्याच्या गावात, हु वुड हॅव ज्याच्याकडे असेल द सीड्स म्हणजे बियाणं ऑफ कसबाई. त्या बाबांना खात्री होती की त्यांच्या गावामध्ये एकही असा गावकरी नाहीये ज्याच्याकडे कसबाईचं बियाणं असेल. अकॉर्डिंग टू हिम त्यांच्या मतानुसार, द ओनली पीपल म्हणजे एकमेव लोक, हु स्टील ग्रीव जे अजूनही वाढवतात, इट त्याला वेअर होते, द आदिवासीज इन अ हॅमलेट ॲट द फूट हिल्स ऑफ माउंटेन्स इन द नेक्स्ट विलेज आसारवरी. येतं आहे का लक्षात त्यांच्या मतानुसार. तर बघा मित्रांनो, अकॉर्डिंग टू हिम द ओनली पीपल एकमेव लोक, हु स्टील ग्रीव जे अजूनही वाढवत होते किंवा उत्पन्न घेत होते, वेअर द आदिवासीज ते आदिवासीज होते, इन अ हॅमलेट. हॅमलेट म्हणजे काय, अ ग्रुप ऑफ हाऊस म्हणजे घरांचा असा गट होता. ॲट द फूट हिल्स म्हणजे पायथ्याशी, डोंगर पायथ्याशी, ऑफ द माउंटेन्स म्हणजे पर्वताच्या, इन द नेक्स्ट विलेज आसारवरी. आसारवरी नावाचं एक गाव होतं, तिथे घरांचा एक समूह होता. तिथले आदिवासी अजूनही या प्रकारचे तांदूळाचं उत्पन्न घेतात बुवा, असं एक न्यूज होती. वी बीड फेअरवेल आम्ही निरोप घेतला, टू देऊहंडा यांचा, हु की जे लव्हिंगली प्रेमाने ब्लेस्ड आशीर्वाद देतात, असं आम्हाला. अँड आणि सेड म्हणाले, महालक्ष्मी द लोकल गॉडेस विल गिव्ह यू द सीड्स ऑफ कसबाई. महालक्ष्मी जी आमची देवी आहे, विल गिव्ह यू द सीड्स ऑफ कसबाई म्हणजे महालक्ष्मी मातेच्या कृपेने तुम्हाला कसबाईचं बियाणं मिळो. आता बघ, इन आसारवरी विलेज, आसारवरी गावामध्ये, वी आस्क्ड द सरपंच टू हेल्प अस आम्ही सरपंचला आम्हाला मदत करायला सांगितलं. ॲज वी वेअर नॉट व्हेरी फ्लुएंट विथ द लोकल डायलेक्ट. विथ द लोकल म्हणजे स्थानिक, डायलेक्ट म्हणजे काय, बोलीभाषा. आम्ही त्या आसारवरी गावामध्ये गेल्यानंतर आम्ही त्या सरपंचला विनंती केली की आम्हाला तुम्ही गाईड करा, आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा, कारण आम्हाला तुमची भाषा बोलता येत नाही. त्यामुळे मग ही सेंट हिज असिस्टंट त्यांनी त्यांचे जो मदतनीस होता जीवन नावाचा त्यांचा जो मदतनीस होता त्याला त्यांनी आमच्यासोबत पाठवलं, विथ अस इन टू द हिल्स. आणि मग तिथे आम्हाला घेऊन गेला. आफ्टर अ हाफ आवर वॉक अर्धा तास चालल्यानंतर, थ्रू द थिक व्हेजिटेशन एकदम घनदाट हिरवळीतनं, क्रॉसिंग ओलांडत, न्यूमरस स्ट्रीम्स खूप सारे झरे, अँड डिचेस म्हणजे गड्डे, अँड स्क्रॅम्बलिंग उड्या मारत, ओव्हर रॉक्स खडकांवर, अँड ग्रॅव्हेल आजूबाजूच्या जागेवर, वी रिच्ड आम्ही पोहोचलो, द स्लीपी हॅमलेट ऑफ बोरीपाडा. बघा काय नाव आहे, बोरीपाडा नावाचं छोटंसं एक गाव आहे. तिथे आम्ही पोहोचलो एकदम अडी अडचणींना तोंड देत. थोडक्यात खूप कष्टाने ते तिथपर्यंत पोहोचले. देअर वेअर बघा तुम्ही, देअर वेअर तेथे होती, जस्ट फक्त 2 रॅम शॅकल हाऊसेस, अशी तकलादू कमजोर हाऊसेस, इन फ्रंट ऑफ अस आमच्या नजरेसमोर. अँड आणि वी वंडर्ड आम्हाला आश्चर्य वाटलं, इफ दिस वॉज द राईट प्लेस आम्ही योग्य ठिकाणी आलो होतो का याची आम्हाला थोडी शंका झाली. रिंकल्ड म्हणजे सुरकुत्या पडलेली, ओल्ड वुमन म्हातारी स्त्री सिटिंग बसलेली होती, बिफोर वन ऑफ द हाऊसेस त्या 2 घरांपैकी एका घरासमोर एक रिंकल्स पडलेली म्हणजे सुरकुत्या पडलेली म्हातारी बसलेली होती. लुक्ड पाहत होती, ॲट अस आमच्याकडे, विथ क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासेने आमच्याकडे पाहत होती.
ॲज वी अप्रोच्ड, जेव्हा आम्ही भेटायला गेलो हर तिला, वी सिग्नल्ड, आम्ही खून केली टू जीवनला टू आस, विचारायला द क्रुशियल क्वेश्चन, महत्त्वाचा प्रश्न कसबाईचा विचार असा आम्ही जीवनला खुणावून सांगितलं. शी मटर्ड, ती पुटपुटली. इन रिप्लाय, तिने उत्तर दिलं. अँड वी लुक्ड, आम्ही पाहिलं. ॲट जीवनकडे फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन, कारण जीवनला आमची भाषा कळत होती आणि जीवनला तिची पण भाषा कळत होती, परंतु तिची भाषा आम्हाला कळत नव्हती, म्हणून ती काय म्हणत होती हे जीवन आम्हाला इंटरप्रिट करून सांगत होता, स्पष्ट करून सांगत होता. तर त्याने सांगितलं, ही ब्रोक इन टू अ स्माईल, तो हसू लागला, जीवन हसू लागला. अँड इन्फॉर्म, कळवलं असं मला, दॅट की शी डीड हॅव, तिच्याकडे आहे, द राईस, तो भात. अँड वॉन्टेड टू नो, तिला जाणून घ्यायचंय, हू, कोण, वी, आपण, वेअर होतो, अँड व्हाय, का, वी, आपल्याला वॉन्टेड पाहिजे होता, इट, तो. हे बघा, जीवनने तिच्याशी बोलल्यानंतर जीवन हसू लागला आणि जीवन त्यांना सांगू लागला की म्हणे तिच्याकडे कसबाईचा भात आहे, तांदूळ आहे, परंतु आपण कोण आहोत आणि आपल्याला तो तांदूळ का पाहिजे हे तिला जाणून घ्यावयाचे आहे. तर ते म्हातारीला जाणून घ्यावयाचे होते. आता बघा, व्यवस्थित समजून घ्या. इट वॉज डिफिकल्ट, ते अवघड होतं. इट वॉज डिफिकल्ट टास्क, ते अवघड काम होतं. टू कीप, ठेवणे. अ स्ट्रेट फेस, सरळ चेहरा. अँड, आणि आय हॅड टू कंट्रोल, मला कंट्रोल करावं लागलं. अ स्ट्रॉंग डिझायर, तीव्र इच्छा. टू हग हर, तिला मिठी मारण्याची. कारण विचार करा तुम्ही, ज्या गोष्टीचा ते शोध घेत होते, ती गोष्ट ज्या व्यक्तीकडे सापडली, तो व्यक्ती त्यांच्यासाठी देवापेक्षा कमी नव्हता, आणि म्हणून मग ते तिला मिठी मारण्यासाठी, म्हणजे स्वतःची जी भावना होती मिठी मारण्याची, ते त्याला कंट्रोल करत होते. आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स, कित्येक महिने शोधल्यानंतर, वी हॅड फाउंड, आम्हाला सापडलं. द इल्युझिव्ह, म्हणजे काय, भ्रामक कसबाई. येत आहे का लक्षात? आम्हाला तो डिफिकल्ट टू फाउंड कसबाई सापडला शेवटी, कित्येक महिने शोधल्यानंतर. वी एक्सप्लेन्ड, आम्ही स्पष्ट केलं. टू हर, तिला. दॅट वी वेअर, आम्ही होतो. फ्रॉम पेट, नियर बाय, जवळपासच्या पेट या गावातनं आम्ही आलो होतो. अँड वी नीडेड, आम्हाला गरज होती. द सीड्स, बियाण्याची. टू ग्रो, वाढवण्यासाठी त्याला, आणि आम्हाला ते जे बियाणं होतं ते वाढवण्यासाठी आम्हाला त्याची गरज होती, हे आम्ही तिला सांगितलं. वी आस्क्ड, आम्ही विचारलं. फॉर 10 किलोग्रॅम्स, आम्ही 10 किलो मागितलं. ऑफ राईस, 10 किलोग्रॅम ऑफ राईस, म्हणजे 10 किलोग्राम तांदूळ मागितला आम्ही. शी मटर्ड, ती बोलली. अँड स्काउल्ड, येत आहे का लक्षात? आता ती काहीतरी बोलली आणि काहीतरी पुटपुटली. जीवन इंटरप्रिटेड, जीवनने स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. तर मटर्ड म्हणजे काय, पुटपुटणे, आणि स्कावल्ड म्हणजे काय, कपाळात आड्या पाडून बघणे. येत आहे लक्षात? तर तिचं जे म्हणणं होतं ते जीवन इंटरप्रिटेड, त्याने स्पष्टीकरण दिलं. दॅट शी हॅड नेव्हर हर्ड ऑफ पेट विलेज, तिने पेट या गावाबद्दल कधीच ऐकलेलं नाही, म्हणून तिने कपाळात आड्या पाडल्या. अँड ऑल्सो डिड नॉट हॅव अ वेईंग स्केल, वेईंग स्केल म्हणजे काय, वजन काटा. वजन काटा नाही आहे बाबा, तुम्ही 10 किलो मागतायत तर. शी वॉज विलिंग, तिची इच्छा होती. टू गिव्ह, देणे. द सीड्स, बियाणं. ओनली, फक्त. इन बास्केट, टोपलीमध्ये, टोपलीच्या मापाने द्यायला ती तयार होती. वी आस्क्ड फॉर, आम्ही मागणी केली. अ सिंगल बास्केट, एकच बास्केट ऑफ राईस, म्हणजे भाताची. अँड जीवनने टोल्ड, सांगितलं. असं मला. टू पे, द्यायला. हर, तिला. समथिंग, काहीतरी. आणि जीवनने आम्हाला तिला पैसे द्यायला सांगितलं. आय हँडेड ओव्हर, मी देऊ केले. अ 100 रुपी नोट, आणि 100 रुपयाची नोट. अँड फॉर द फर्स्ट टाइम, पहिल्यांदा. इन द लास्ट 10 मिनिट्स, मागील 10 मिनिटांपासून. हर फेस, तिचा चेहरा. ब्रोक इन टू अ स्माईल, तिच्या चेहऱ्यावर आनंद आला. शी नॉडेड, तिने होकारार्थी हेड, मान हलवली. हर हेड इन अप्रुव्हल, तिने नॉडेड हर हेड इन अप्रुव्हल, आणि तिने होकार दिला 100ची नोट बघून. शेवटी गरीब व्यक्ती होती. ॲज, जेव्हा आम्ही वॉकड बॅक, परत गेलो. अगेन्स्ट द फेडिंग सनसेट, म्हणजे मावळत्या सूर्यासोबत. लिव्हिंग, सोडत. बिहाइंड, मागे. अ स्माइलिंग ओल्ड लेडी, हसणाऱ्या एका म्हाताऱ्या आनंदी स्त्रीला. आय कुडंट हेल्प बट वंडर्ड, मी स्वतःला आश्चर्य झालं मला. दॅट हिअर, येथे. नेस्लिंग, म्हणजे राहते. इन द फूट हिल्स, म्हणजे डोंगर पायथ्यामध्ये. ऑफ ॲन अननोन माउंटेन, एखाद्या अपरिचित पर्वत. अवे, दूर. फ्रॉम द हसल अँड बसल, हसल अँड बसल म्हणजे काय, गडबड, गोंधळ, घाई गर्दी. ऑफ रोड, म्हणजे रस्ते. ऑर सिटी, म्हणजे शहर. वेअर होते द रिअल पीपल, खरे लोक. ऑफ इंडिया, भारताचे. तर तिथून
निघाल्यावर लेखकाच्या मनामध्ये विचार आला की या अपरिचित अशा डोंगराच्या पायथ्याशी शहराच्या रस्त्याच्या गडबड गोंधळयुक्त जीवनापासून एकदम दूर असलेली खरी भारतीय जमात राहते. दीज वेअर द पीपल, हे तेच लोक होते हू की ज्यांनी स्टील अजूनही हेल्ड ऑन धरून ठेवलेलं होतं टू द रिच बायोडायव्हर्सिटी. रिच म्हणजे काय, समृद्ध. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता ऑफ आवर लँड, आपल्या भूमीची. अँड नो वन इवन केअर्ड अबाउट देम, आणि त्यांच्याबद्दल कोणीच काळजी करत नाही. येतं एक लक्षात. दीज वेअर द पीपल हू स्टील हेल्ड ऑन टू द रिच बायोडायव्हर्सिटी ऑफ अवर लँड अँड नो वन इवन केअर्ड अबाउट देम, आणि त्यांच्याबद्दल कोणीच काळजी सुद्धा करत नव्हतं. दे हॅड नेवर हर्ड ऑफ हायब्रिड्स, त्यांनी हायब्रिडबद्दल कधी ऐकलेलं सुद्धा नव्हतं. जे हायब्रिड आपल्याला कॅन्सरचा आजार लावतोय ना, त्या हायब्रिडबद्दल त्यांनी कधी ऐकलेलं पण नव्हतं. फर्टिलायझर्सबद्दल कधी ऐकलेलं नव्हतं. पेस्टिसाइड्सबद्दल त्यांनी कधी ऐकलेलं नव्हतं. दे जस्ट ग्रीव देअर राईस, ते फक्त त्यांच्या कसबाई जातीचा तांदूळ वाढवतात. अँड एट खातात, जे दे त्यांना गॉट मिळतं. द ओल्ड लेडी वी मेट, आम्ही ज्या म्हाताऱ्या स्त्रीला भेटलो, हॅड प्रोबॅबली नेव्हर लेफ्ट बोरीपाडा, कदाचित तिने ते बोरीपाडा गाव कधीच सोडलं नसेल, त्याच्या बाहेर ती कधीच आलेली नसेल. हर वर्ल्ड, तिचं जग वाज होतं अनस्पॉइल्ड म्हणजे अबाधित बाय प्रोग्रेस, या प्रगतीने तिचं आयुष्य कधी बिघडवलेलं नव्हतं. अँड आणि फॉर वन्स, एकदा आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट, आणि खरंच मी त्या स्त्रीचा खूपच आभारी होता त्याबद्दल. बघा, तिला आपल्या या आधुनिक जीवनाबद्दल काही माहीत नव्हतं. येतंय लक्षात. परंतु तिने खरंच स्वतःला एकदम सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने त्या वातावरणात ठेवलेलं होतं. त्यांना जगाच्या प्रगतीशी काहीही घेणं देणं नव्हतं. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, परंतु आपला लेसन संपलेला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. तर आपल्याला हा धडा कसा वाटला तर कृपया मला कमेंट करून कळवा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर का आपण या चॅनलवर नवीन असणार तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय तर यावरून एक गोष्ट सिद्ध होते की तुम्ही खूपच 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 सिन्सिअर आहात. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीतरी करणार. येतंय लक्षात. ऑल द बेस्ट माय डिअर स्टुडंट्स. बाय.